नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। मूर्तिजापूर स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी एका तासात सुटली। समाजसेवक शेख इम्रान शेख खलील यांचा पुढाकार। मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे। दिनांक 1 सप्टेंबर 2025 आज महालक्ष्मीचा दिवस असल्याने मूर्तिजापूर शहरात भाविकांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असताना मूर्तिजापूर मेन रोड चिखली गेट स्टेशन परिसरात अचानक एक झाड रस्त्यावर कोसळले। या घटनेमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली। सुट्टीचा दिवस असल्याने प्रशासकीय यंत्रणा तात्काळ पोहोचू शकली नाही। नागरिकांची आणि भाविकांची गैरसोय लक्षात घेता सिद्धार्थनगर येथील तरुण समाजसेवक शेख इम्रान शेख खलील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले। कोणताही क्षणाचा विलंब न लावता त्यांनी तात्काळ आपल्या मित्रपरिवारासह घटनास्थळी धाव घेतली। कोणतीही सरकारी मदत न घेता त्यांनी स्वतःच्या खांद्यावर झाड हटवण्याची जबाबदारी घेतली। मित्रांच्या मदतीने त्यांनी झाडाचे तुकडे केले आणि बाजूला केले। त्यांच्या या तत्परतेमुळे अवघ्या एका तासात रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा झाला। शेख इम्रान यांच्या या कार्यामुळे एक मोठा सामाजिक संदेश पोहोचला असून परिसरातील नागरिकांमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। चिखली रोड पर रेलवे स्टेशन और चिखली गेट के बीच में सुबह के वक्त लगभग 9:30-10 बजे के बीच में एक हवा से बहुत बड़ा झाड़ यहाँ गिर गया था, जिसके वजह से पूरी ट्रैफिक जाम हो गई थी। जब स्थानिक लोगों ने, ये हमारी प्रभाग में आता है, जब स्थानिक लोगों ने मुझे इस बारे में जानकारी दी कि यहाँ पर चिखली रोड पर झाड़ गिर गया है और पूरा ट्रैफिक जाम हो चुका है, तो उस वक्त मैंने खुद यहाँ स्पॉट पे आके नवलकर साहब बीएनसी अधिकारी इनको कॉल किया और उन्होंने भी उनके आदमी को भेजे, उनके कर्मचारी को भेजे, लेकिन महालक्ष्मी की छुट्टी होने की वजह से कोई भी स्थानिक वहाँ पर नहीं था। तो इसीलिए जितने भी ये एरिया के लोग हैं वो खुद आए यहाँ पर हमारे एक बोलने पर, और इन्होंने पूरी झाड़ को रास्ते से हटा के पूरी झाड़ की कटाई करके एक साइड में रखे और वापस से ट्रैफिक को चालू करा दिया। जो रुका हुआ ट्रैफिक था वो पूरा वापस से चालू हो गया था। ते नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात आणि आजच्या या घटनेत त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळला। त्यांच्या या योगदानामुळे मूर्तिजापूरमध्ये त्यांच्या कार्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।